मारुती आहे बाहेरचा शिव आहे. चलो फॉलो मी. चलो अच्छा फर्निचर साठी उपयोग होतो या झाडाचा. अच्छा काय म्हटलं किनळी हे आणि कसं फळ आहे का? हे फुल ही बॉर्डर आहे आपली. इथून दुसरं आरवली गाव सुरू झालंय. मग इथे ही आपली वेशी आहे आणि इकडे आपलं खाली शेत आहे आपलं. आम्ही शेती करायच्या अगोदर दरवर्षी इकडे ब्राह्मण भोजन केलं जातं या चुलीवरती. या चुली आहेत बघा घातलेल्या. इकडे ब्राह्मण भोजन केलं जातं. देवाला पानं वाढली जातात, नैवेद्य दिला जातो. त्याच्यानंतर सगळे लोक भोजन करतात आणि मग शेतीची कामं सुरुवात करतात. कोणता काळ तो? तो साधारण पावसाळा संपला की म्हणजे उन्हाळा सुरू पावसाळा संपला ना हां त्यावेळी दिवाळीच्या दरम्यान. ही देवराई आहे का? हां ही वरती देवराई आहे सगळी वरती. देवाचं नाव काय? देवाचं नाव म्हणजे असं वेशीवरचा देव असा आहे ते. ही वेशी आहे. वगैरे परत एकदा सांगते झाड कसं. वरती जसं ते आमसूल असतात ना तसं त्या झाडाचं ते फळ आहे ना त्याचं ते कापून सुकत घालतात. अच्छा आणि त्याचं काय करतात? तर हे आंबटपणा येण्यासाठी आमटीमध्ये ते वापरतात. अच्छा अच्छा आमसूल सारखं असतं, गोव्याला वापरतात ते का? हा पिवळा काजू आहे आणि पिवळ्या रंगाचा काजू आहे. म्हणजे ह्याचं काजूचं ह्याला बोंडू बोलतात. बोंडू. हा बोंड हे माहिती घ्या. आम्हाला पण पाहिजे. आम्हाला माहिती पाहिजे. व्हिडिओ पिवळ्या रंगाचा काजू. थांबा हो. हे कोकमचं झाड आहे आणि हे लागले या फांदीला खूप आहे. आणि छान छोटस पाहिजे असेल तर हे घ्या. कुणाला फोटो घ्यायचा समोर. चला मग मी मला घ्यायचंय. उंडीचं पान आहे साधारण सेम दिसतं का? जवळजवळ मॅचच करत सारखं. लांब आहे जरा. हे जे उंडीचं पान आहे आणि हे सुरंगीचं म्हणजे तेलवर्गीय पान जे असतं ना. पण दादा हे असं आले येत ना याची पानं गोल गोल आणि हे वेगळे येते. साधारण म्हणजे हे जे म्हणजे ओळखायची झाड. आता फुलं आल्यावर सुरंगी कोणी ओळखेल ना आणि उंडीला फळ आल्या उंडीला पानं बघून कसं ओळखेल? हे वगैरे पानं बघून ओळखू शकत. म्हणजे असं म्हणजे काय म्हणतो मी जसं की हे सुरंगीचं पान असतं तसं त्या प्रकारामध्ये हे पान असतं. बरं याचा उपयोग काय होतो परत एकदा सांग. कुठचं हा उंडीचा. त्या उंडीच्या झाडाचा उपयोग ह्याला बोटिंगला ऑइल काढण्यासाठी होतो. बोटीला जे ऑइल लावतात बाहेरून टिकाऊसाठी म्हणजे ते खाऱ्या पाण्याचा त्याला संसर्ग होत नाही जेणेकरून ते जे लाकूड असतं बोटीचं ते कुजत नाही. अरे वा एवढं महत्वाचं झाड आहे. हे झाड शिवण बोलतात त्याला इकडे कोकणामध्ये. ही शिवणीची फळं आहेत ती त्या झाडाची फळं आहे. हे झाड फर्निचरसाठी उपयोग होतो ह्या झाडाचा. आणि आपल्याला सोबत दिसत आहेत ही सुरंगीची झाडं आहेत. ही जी आजूबाजूला दिसत आहेत ती सगळी सुरंगीची झाडी आहे. सुरंगी आणि बुरंगा. बुरंगा म्हणजे मेल आणि फिमेल. बुरंगा म्हणजे हे फिमेल झाड. अच्छा. सुरंगी म्हणजे मेल झाड. आपल्या घरामध्ये आहे ते बुरंगा आहे. आपल्या घराकडे आहे ते बुरंगा आहे. सुरंगी आहे म्हणजे ते मेल झाड आहे. आणि त्या ताईंकडे आहे फळ सुरंगीचं. या बुरंगाचं फळ त्यांना भेटलंय ह्या ताईंना. ते कुठचं आहे ते बुरंग मादी
पुढे दाखव. पण याचा उपयोग काय होतो आता जसं तुम्ही सांगितलं की फर्निचरसाठी होतो तसं ह्या झाडाचा सुरंगीच्या झाडाचा उपयोग काय होतो? फर्निचर साठी होतो. सुरंगी झाडाचा उपयोग कशासाठी नाही, फक्त ते ओनली स्मेल साठी होतो. आणि त्याचे फळ पण असतं का? अत्तरासाठी होतो तो. हा? अच्छा. विकल्या जातात ती फुलं त्याचं अत्तर तयार करतात. आधी याच्यात कुठे फरक आहे? हे सगळे सुरंगीची झाडं आहेत. याच्यामध्ये नर आणि मादी मादी मादीच्या याला कमी वास येतो. हा. नर झाडाला जास्त वास सुगंध असतो. नर फुल जास्ती